So, okay, students, let me start with the first. So, या ठिकाणी आहे मॅम ग्रीटिंग्स. ओके. सो ग्रीटिंग्स मध्ये सर्वात आधी आहे व्हेन यू मीट समवन व्हॉट शुड वी से. बघा सांगितलं की जेव्हा आपण कुणाला भेटतो, ओके, तर तेव्हा आपण काय काय बोलू शकतो. सो यू कॅन से इट अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. सिच्युएशनच्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीसोबत बोलायचं आहे. आता कशा पद्धतीने ग्रीट करणार बघा, जसं की तुम्ही जर कॅज्युअल फ्रेंड्स किंवा फॉर्मल आणि ऑफिस च्या कामानिमित्त एखाद्या व्यक्तीला जर भेटत असाल, कॅज्युअल फॉर्मल किंवा ऑफिशियल, ओके, म्हणजे आपण जिथं पण काम करतो तिथं, तर त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपण कसं बोलू शकतो की गुड मॉर्निंग. बघा, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. ओके, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, हाऊ हॅव यू बीन. ओके, बघा मॅम या ठिकाणी गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग जो पण आहे, त्यानंतर हाऊ आर यू आणि हाऊ हॅव यू बीन. बघा, नमस्कार, कसे आहात, ठीक आहात ना. बरोबर, बघा, नमस्कार, कसे आहात, ठीक आहात ना. इंग्लिश मध्ये गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, हाऊ हॅव यू बीन. आता इथे एक ट्विस्ट सांगतो मॅम तुम्हाला. इथं तुम्ही फक्त गुड मॉर्निंगच्या नंतर हाऊ हॅव यू बीन पण म्हणू शकता फक्त, किंवा हाऊ आर यू पण म्हणू शकता. दोघं सोबत म्हणण्याची गरज नाही, पण दोघं सोबत जर म्हटलं तरी चालेल, दोघांना सेपरेट म्हटलं तरी चालेल. आता हाऊ आर यू आणि हाऊ हॅव यू बीन मध्ये कोणतं मॉडर्न आहे, तर ऑब्व्हियसली हाऊ हॅव यू बीन. ओके, बिकॉज हाऊ आर यू आपल्याला माहित आहे. सो लक्षात ठेवा, तुम्ही हाऊ हॅव यू बीन चा वापर काय करू शकता, त्या ठिकाणी करू शकता. ओके, फॉर्मल, ऑफिशियल आणि कॅज्युअल फ्रेंड साठी. नेक्स्ट बघा, ओल्ड फ्रेंड्स असेल म्हणजे पहिल्यापासून आपले जे फ्रेंड्स आहेत, आपल्याला त्यांच्याबद्दल सर्व माहित आहे. सो काय म्हणू शकतो आपण, हाऊज इट गोइंग. ओके, आता जो हा एपेस्ट्रॉफ देऊन येस आहे, याचा अर्थ होतो हाऊ इज इट गोइंग. ओके, हाऊ इज इट गोइंग, हाऊज युअर डे, गुड टू सी यू. बरोबर, बघा, हाऊज युअर डे, गुड टू सी यू. काय म्हणतोस, दिवस कसा जातोय, भेटून छान वाटलं. ओके, सो यासाठी इंग्लिश मध्ये हाऊज इट गोइंग, हाऊज युअर डे, गुड टू सी यू. ओके, सो यापैकी तुम्ही जे आहे कुठलं एक यूज करू शकता. त्यानंतर स्टुडंट्स बघा, ऑन फर्स्ट टाइम मीटिंग है ना, एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा आपण भेटलो, सो कुणीतरी आपली ओळख करून देत असेल, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो नाईस टू मीट यू अँड आय एम. आणि त्यानंतर आपण काय सांगायचं, या ठिकाणी आपलं नाव वगैरे सांगायचं आहे. नाईस टू मीट यू अँड आय एम. बरोबर, मग आपलं नाव त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर घेणार आहोत. तुम्हाला भेटून आनंद झाला, मी, आणि पुढं आपलं काय सांगायचं आहे, तर नाव सांगायचं आहे. ओके, त्यानंतर बघा स्टुडंट्स, या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी आहे हे. आता इथं काय आहे, चिल आणि रिलॅक्स वाईफ साठी. बरोबर, म्हणजे एकदम रिलॅक्स आहोत, फ्रेंड सोबत आहोत, तर आपण कॅज्युअली काय यूज करू शकतो, हे व्हॉट्सअप, चिलिंग. ओके, तर काय, काय रे, काय चाललंय, निवांत. ओके, आता इथं लेडीज साठी आपण काय म्हणू, काय ग. ओके, काय चाललंय, निवांत. ओके, अशा प्रकारच्या फॉर्म मध्ये आपण काय करणार, या ठिकाणी बोलणार, हे व्हॉट्सअप, चिलिंग. ओके, तिघांचं पण ऍक्सेंट क्वेश्चन वाला. नेक्स्ट बघा, इफ द मूड सीम्स ऑफ. समजा आपल्याला एखाद्याचा मूड ऑफ वाटतोय, ओके, तर आपण काय म्हणू शकतो, यू ओके. ओके, यू ओके, यू सीम अ बीट ऑफ टुडे. बघा काय सांगितलं, यू सीम अ बीट ऑफ टुडे. ओके, यू ओके, यू सीम अ बीट ऑफ टुडे. ओके, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, यूज करू शकतो, यू ओके, यू सीम अ बीट ऑफ टुडे. ओके, आता नेक्स्ट बघा, विथ द कॉम्प्लिमेंट. ओके, विथ द कॉम्प्लिमेंट साठी यूज करू शकतो. एखाद्या व्यक्तीला आपण कॉम्प्लिमेंट देतो ना स्टुडंट्स, म्हणजे काहीतरी चांगलं म्हणण्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. सो हे, यू लुक गुड टुडे. हे, यू लुक गुड टुडे, हाऊ हॅव यू बीन. ओके, हे, यू लुक गुड टुडे, हाऊ हॅव यू बीन. अरे, आज भारी दिसतोयस, कसा आहेस. ओके, बघा, सो आज भारी दिसतोय साठी असं पण आपल्याला माहिती आहे, यू लुक गुड टुडे. कसा आहे साठी आपण आधीच बघितलं, हाऊ हॅव यू बीन किंवा हाऊ आर यू. ओके, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी यूज करू शकतो. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट्स, या ठिकाणी पूर्ण ग्रीटिंग्स बघितलेले आहे. ओके, ग्रीटिंग या ठिकाणी बघितलेले आहे की कशा प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीसोबत बोलू शकतो. त्यानंतर बघा स्टुडंट्स, हाऊ टू अप्रिशिएट समवन. एखाद्या व्यक्तीला आपण कशा प्रकारे अप्रिशिएट करू शकतो, त्याचं कौतुक करू शकतो. ओके, मग कसं आहे बघा, या ठिकाणी आय रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स. थँक यू, थँक्स फॉर स्टेपिंग अप.
यू डिड अन एक्सलंट जॉब. युअर कॉन्ट्रीब्युशन मेड अ बिग डिफरन्स. ओके स्टुडंट्स, सो बघा, तुझ्या मेहनतीचे खरंच कौतुक आहे. पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद. तू उत्तम काम केलंस. तुझ्या योगदानामुळे खूप फरक पडला. ओके, खाली हिंदीमध्ये लिहिलेलं आहे स्टुडंट्स. सो अशा प्रकारे बघा, आपण काय करू शकतो, एखाद्या व्यक्तीचं अप्रिशिएट करू शकतो. ओके, त्या व्यक्तीला अशा प्रकारे लिहून आपण त्याचं कौतुक करू शकतो. आता हे झालं अप्रिशिएट. आता या ठिकाणी बघा रेप्रिमांड. आता रेप्रिमांडचा अर्थ काय होतो, तर रेप्रिमेंटचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीची कान उघडणी करणे. ओके, त्याला समजवणे. त्याला समजावून सांगतो ना जेव्हा आपण, तेव्हा म्हणजे जेव्हा आपल्याला खूप वेळा असं आपल्या ज्युनियर सोबत सांगावं लागतं, त्याला काम जर व्यवस्थित नाही केलं तर आपण बोलतो, तर त्याला कसं बोललं पाहिजे, देअर इज अ मिस्टेक हिअर दॅट वी कांट ओव्हरलुक. मेक शुअर दिस डझंट रिपीट. बघा, इथे एक चूक आहे जी दुर्लक्ष करून चालणार नाही. पुन्हा असं होणार नाही याची काळजी घे. बघा मॅम, काय आहे, देअर इज अ मिस्टेक हिअर दॅट वी कांट ओव्हरलुक. मेक शुअर दिस डझंट रिपीट. ओके, इथे एक चूक आहे जी दुर्लक्ष करून चालणार नाही. पुन्हा असं होणार नाही याची काळजी घे. नेक्स्ट मॅम, त्याला जोडूनच दीज नीड्स टू बी फिक्स्ड ॲज सून ॲज पॉसिबल. आता हा जो ॲज सून ॲज आहे याचा वापर कसा होतो हे मी परवाच्या शॉर्ट ग्रामरच्या पार्टमध्ये व्यवस्थित शिकवलेला आहे. दीज नीड्स टू बी फिक्स्ड ॲज सून ॲज पॉसिबल. डबल चेक युअर वर्क बिफोर सबमिटिंग. हे ताबडतोब दुरुस्त करायचं आहे. सबमिट करण्याआधी काम दोनदा तपासत जा. ओके, सो अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर यूज केलेलं आहे. दिस नीड्स टू बी फिक्स्ड ॲज सून ॲज पॉसिबल. डबल चेक युअर वर्क बिफोर सबमिटिंग. हे ताबडतोब दुरुस्त करायचं आहे. सबमिट करण्याआधी काम दोनदा तपासत जा. ओके, रिप्रिमेंटच्या नंतर बघा स्टुडंट्स, आपल्याला कधी कधी या ठिकाणी सॉरी पण बोलावं लागतं. तर ते सॉरी आपण कशा प्रकारे बोलू शकतो ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. सो बघा, ओ सॉरी, माय मिस्टेक, आय डिडंट मीन टू डू दॅट. अरे सॉरी, माझी चूक झाली, माझा तसा हेतू नव्हता. ओके बघा, अरे सॉरी, माझी चूक झाली, माझा तसा हेतू नव्हता. ओ सॉरी, माय मिस्टेक, आय डिडंट मीन टू डू दॅट. नेक्स्ट बघा, विथ प्रोफेशनल किंवा ऑफिसच्या जागी बोलण्यासाठी आय अपॉलॉजाइज फॉर द मिस्टेक. इट वोंट हॅपन अगेन. आय विल फिक्स इट राईट अवे. झालेल्या चुकीबद्दल माफी असावी. पुन्हा असं होणार नाही, मी लगेच दुरुस्त करतो. ओके, अशा प्रकारे आपण प्रोफेशनल जागेवर बोलू शकतो. अपॉलॉजाइज किंवा अपॉलॉजी असा वर्ड वापरून. नेक्स्ट मॅम, या ठिकाणी बघा मील कन्व्हर्सेशन आहे, म्हणजे जेवणासाठी आपण कशा प्रकारे बोलू शकतो. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला विचारायचं स्टुडंट्स की जेवण झालं का, सो त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे विचारणार बघा, हॅव यू हॅड युअर मील किंवा डीड यू हॅव युअर मील. ओके बघा स्टुडंट्स, काय आहे पहिलं, जेवण झालं का, हॅव यू हॅड युअर मील किंवा डीड यू हॅव युअर मील. मी जेवतो आहे सांगायला, आय एम हॅव्हिंग माय मील. बघा, मी जेवण करत आहे असं समोरच्या व्यक्तीला सांगायचं असेल तर काय म्हणणार, आय एम हॅव्हिंग माय मील किंवा आय एम इटिंग. जेवणासाठी बोलवायला, प्लीज हॅव ब्रेकफास्ट, लंच, डिनर विथ अस. बघा, एखाद्या व्यक्तीला आपल्याला बोलवायचं आहे चला जेवण करायला, किंवा आपण म्हणतो नॉर्मली चला जेवण करायला. सो प्लीज हॅव ब्रेकफास्ट करत असेल तर ब्रेकफास्ट, लंचला लंच, डिनर साठी डिनर. ओके, अशा प्रकारे आपण काय करणार, या साठी वर्ड्स वापरणार. आता गुड मॅनर्स. ओके, म्हणजे चांगल्या सवयी काय आहेत ते बघूया. आता इथे बघा, इफ यू वॉन्ट टू थँक समवन, हिअर्स हाऊ यू कॅन डू इट. बघा, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला थँक्यू म्हणायचं असेल तर त्या थँक्यू म्हणण्याच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहे बघा. बघा, सगळ्यात आधी नॉर्मल थँक्यू, थँक्यू सो मच. किंवा एखाद्या व्यक्तीला थँक्यूच्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता आय अप्रिशिएट इट, रिअली ग्रेटफुल, ग्रेटफुल फॉर दिस.
ओके बघा, मी खूप आभारी आहे असा त्याचा अर्थ होतो, रिअली ग्रेटफुल. ओके, मी खूप आभारी आहे, रिअली ग्रेटफुल. ओके, सो तुम्ही हे दोन काय करू शकता, ऍज युजल वापरू शकता ऍज कम्पेअर टू दिस थ्री. ओके, हे झाले थँक्यू म्हणण्याच्या विविध पद्धती. ओके, नंतर हे बघा, इफ समवन से थँक्स टू यू, हिअर्स व्हॉट यू कॅन से इन रिप्लाय. जर तुम्हाला कोणी त्या ठिकाणी थँक्यू म्हटलं तर तुम्ही रिप्लाय मध्ये काय म्हणणार? नॉर्मली आपण वेलकम, इट्स ओके, माय प्लेजर, मेन्शन नॉट, हॅपी टू हेल्प, नॉट ऍट ऑल. ओके स्टुडंट, सो यामध्ये सगळ्यात मॉडर्न किंवा ऍडव्हान्स जो आहे तो आहे मेन्शन नॉट. ओके, हा जो मेन्शन नॉट आहे हा खूप यूज होतो ज्या लोकांना प्रॉपर इंग्लिश माहित असते त्यासाठी. सो तुम्हाला जेव्हा जेव्हा कोणी थँक म्हटलं तर तुम्ही तिथं लिहून सांगू शकता मेन्शन नॉट. ओके, आणि त्यानंतर खाली वेलकम पण लिहू शकता तुम्ही, बट मेन्शन नॉट मुळे समोरच्या व्यक्तीला समजेल का तुमचं इंग्लिश एकदम हाय लेवल आहे. ओके, सो हॅपी टू हेल्प, माय प्लेजर या प्रकारचे किंवा नॉट ऍट ऑल असा शब्द तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. नेक्स्ट आहे, इफ समवन इज टॉकिंग विथ यू अँड यू डोंट अंडरस्टँड, व्हॉट वुड यू से. एखादा व्यक्ती तुमच्या सोबत बोलत आहे आणि तुम्हाला समजत नाहीये, काय करणार? बघा, आय एम सॉरी. फर्स्ट ऑफ ऑल काय म्हणणार? आय एम सॉरी, एक्सक्यूज मी, आय डिडंट गेट इट. ओके, असं म्हणू शकता, आय डिडंट गेट इट. कुड यू रिपीट दॅट? बघा, कुड यू रिपीट दॅट. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं मॉडल ऑक्झिलरीच्या वर्ब मध्ये कुडचा वापर आपण कशासाठी करतो. ओके, सो ते आता तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असेल तर तुमच्या प्रॉपर लक्षात येईल कुडचा वापर आपण कशा प्रकारे करतो, मॉडल ऑक्झिलरी मध्ये बघितला आपण. सो कुड मोर पोलाइट होण्यासाठी आपण कुडचा वापर करतो, अति पोलाइट साठी. सॉरी, आय डिडंट कॅच दॅट. बघा, एखादा व्यक्ती समजवतोय, तुम्ही म्हणू शकता सॉरी, आय डिडंट कॅच दॅट. नेक्स्ट आहे बघा, अपॉलॉजीज. कुड यू से इट अगेन? अपॉलॉजीज, कुड यू से इट अगेन. ओके, तो यापैकी तुम्ही हे दोन काय करू शकता स्टुडंट्स, यूज करू शकता, सेकंड, लास्ट अँड लास्ट. ओके, यामुळे तुमचं इंग्लिश खूप प्रॉपर आणि ऍडव्हान्स त्या ठिकाणी वाटणार आहे. आता नेक्स्ट बघा या ठिकाणी स्टुडंट्स, इफ समवन इज टॉकिंग अँड यू वॉन्ट टू जम्प इन, हाऊ वुड यू से इट. एखादा व्यक्ती बोलतोय आणि तुम्हाला मध्येच काहीतरी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सुचवायचं आहे किंवा बोलायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर या ठिकाणी दिलेलं आहे सॉरी टू इंटरप्ट यू. काय सांगितलं स्टुडंट्स? सॉरी टू इंटरप्ट यू म्हणजे काय, का तुम्हाला मी इंटरप्ट केलं, डिस्टर्ब केलं मध्येच, त्यासाठी सॉरी. ओके, मध्येच डिस्टर्ब करतोय त्यासाठी सॉरी, है ना. सॉरी टू इंटरव्हीन. बघा, सॉरी टू इंटरव्हीनचा अर्थ होतो मध्येच डिस्टर्ब केल्यामुळे सॉरी. सॉरी टू इंटरव्हीन. मे आय जम्प इन. बघा, तुम्ही एखाद्या मध्येच तुम्हाला काही बोलायचं आहे तर काय म्हणू शकता, मे आय जम्प इन. बरोबर, मे आय जम्प इनचा अर्थ काय होतो स्टुडंट्स, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. ओके, कुड आय कट इन फॉर अ सेकंड. बघा, तुम्ही जे बोलता आहात समोरच्या व्यक्तीला तुम्ही म्हणू शकता थोड्या वेळ तुम्ही थांबू शकता का, यासाठी इंग्लिश मध्ये काय म्हणणार, कुड आय कट इन फॉर अ सेकंड. ओके, कुड आय कट इन फॉर अ सेकंड. अपॉलॉजीज फॉर जम्पिंग इन. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो, बघा मला बोलायचं तर नव्हतं पण आता बोलावं लागतंय, तुम्हाला वाईट नका वाटून किंवा असं बोलतो ना, तर त्यासाठी काय, अपॉलॉजीज फॉर जम्पिंग इन. ओके, सो बघा, अपॉलॉजीज इन जम्पिंग इन, किंवा तुम्ही म्हणू शकता सॉरी टू इंटरव्हेन. ओके, सॉरी टू इंटरव्हेन.